उद्यापासून ठाणे स्थानकात 62 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। तर 1 ते 2 जून पर्यंत सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा हा ब्लॉक घेण्यात येतोय। 3 दिवसात मध्य रेल्वेवरील 930 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत। शुक्रवार, शनिवार आणि रविवारी 72 मेल गाड्या रद्द होतील। ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 च्या विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात येते आणि त्यामुळे हा ब्लॉक घेण्यात आलाय। सीएसएमटी स्थानकातील 10 आणि 11 प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उद्यापासून हा ब्लॉक सुरू होईल। 1 ते 2 जून पर्यंत सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा हा ब्लॉक घेण्यात येतोय आणि किती गाड्या रद्द होणार आहेत ते आपण पाहूया। तर रविवारी 31 मेल एक्सप्रेस रद्द होतील। शुक्रवारी 4 मेल एक्सप्रेस, 187 लोकल रद्द होणार आहेत। शनिवारी 37 एक्सप्रेस गाड्या रद्द होतील तर 534 लोकल रद्द होणार आहेत। आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उद्यापासून ठाणे स्थानकात 62 तासांचा हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। तर शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या कोणत्या आहेत ते आपण पाहतोय। रविवारी 18 मेल एक्सप्रेस, 114 लोकल यांचा समावेश आहे। शुक्रवारी 11 मेल एक्सप्रेस, 12 लोकल आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी 3 दिवसांचा हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। प्रवाशांना याचा कसा त्रास होऊ शकतो? नक्कीच आपण पाहिलं तर वीकेंड बरोबर सुट्टी मे महिन्यात संपत असल्याने अनेकांनी फिरायला जाण्याची प्लॅनिंग केली असली तरी आधी लोकलचं वेळापत्रक पाहावं लागेल, कारण मध्य रेल्वेवर शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी असे 3 दिवस हा जम्बो ब्लॉक घेणार असून या कालावधीत मुंबईकरांची जीवन आणि वाहिनी असलेल्या लोकलच्या 930 फेऱ्या हे रद्द करण्यात येणार आहेत। त्यामुळे वीकेंडचा बराच बोऱ्या हा वाचणार आहे। सीएसएमटी येथील जे प्लॅटफॉर्मचं रुंदीकरणसह ठाणे येथे प्लॅटफॉर्मच्या कामासाठी हा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहे। दरम्यान या काळात नोकरदारांची गैरसोय होऊ नये म्हणून वर्क फ्रॉम होम करू देण्याची विनंती ही मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे। तसंच बेस्ट असेल आणि तसंच एसटी कडूनही जादा गाड्या सोडण्याची विनंती ही करण्यात आली आहे। तसा प्रयत्न देखील केला जाणार आहे। हा जम्बो ब्लॉक का आहे तर सीएसएमटी जे 24 डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबवण्यात यावे म्हणून हा प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11चा विस्तारित केला जाणार आहे। गेल्या 15 दिवसापासून सीएसएमटी येथे आपले प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईत येणाऱ्या बहुतांश मेल एक्सप्रेस गाड्या ही असंख्य रद्द देखील झाल्या आहेत। आता याचा फटका लोकल गाड्यांनाही बसणार आहे। मध्य रेल्वे मार्गावरती दररोज 1810 गाड्या ही लोकल फेऱ्या धावतात। मात्र आता या 3 दिवसांच्या ब्लॉकमुळे एकूण 930 गाड्या हे धावणार आहेत। असं जाऊन पाहिलं तर जिथे जे डबल गाड्या धावतात त्या आता अर्धेच गाड्या धावणार आहेत। त्यामुळे आपण पाहू शकतो की मुंबईकरांच्या येणाऱ्या 3 दिवसात किती हाल होणार आहेत। त्याचबरोबर हा ठाण्यामध्ये जवळपास 60 पेक्षा जास्त तर सीएसएमटीला 36 तासांचा हा ब्लॉक असणार आहे। या कालावधीत अर्थात गुरुवारी, शुक्रवारी मध्यरात्रीच्या 12:30 ते रविवारी दुपारपर्यंत हा जो संपूर्ण ब्लॉक असेल तो सुरू असणार आहे। हो, नक्कीच रिद्देश, 3 दिवस हा ब्लॉक असल्यानं प्रवाशांना याचा फटका बसेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।